भारतीय गँगस्टर अनमोल बिश्नोईला भारतात आणण्यात आलाय। अनमोल बिश्नोईला विमानतळावरून थेट पटियाला हाऊस कोर्टामध्ये नेण्यात येणार आहे। तर कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ म्हणजे अनमोल बिश्नोई, भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणण्यात आलंय आणि अमेरिकेवरून त्याला घेऊन जाणारं विमान आज दिल्ली विमानतळावर पोहोचलंय। या विमानामध्ये पंजाबमधील आणखी 2 वॉन्टेड आरोपींचा देखील भारतात पाठवले जात आहे। एक्सक्लुझिव्ह फोटो आपल्या स्क्रीनवर आपण बघतोय। गँगस्टर अनमोल बिश्नोई याला भारतात पाठवण्यात आलाय, अमेरिकेवरून त्याला भारतात पाठवण्यात आलाय। तर एनआयएच्या टीमचा फोटो आपल्याला दिसतोय। आपण थेट जाऊयात प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, एक्सक्लुझिव्ह फोटो एक समोर आलाय, काय अधिकची माहिती? बरोबर आहे, अनमोल बिश्नोईला जे आहे भारतात आणण्यात आलेला आहे, ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः तर सध्या तो दिल्लीच्या विमानतळावरती आहे आणि तिथे त्याला एनआयएने ताब्यात घेतला आहे। एक्सक्लुझिव्ह फोटो आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये अनमोल बिश्नोईचा पहिला फोटो हा राजधानी दिल्लीत पाहायला मिळतो आपल्याला। महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमी अत्यंत महत्वाचं हे आहे की सध्या अनमोल बिश्नोई भारत सरकारच्या ताब्यात आहे। प्रशांत, पुढची जी काही प्रक्रिया असेल आता ती कशी असेल? एनआयएच्या ताब्यात अनमोल बिश्नोई या फोटोमध्ये दिसून येतोय, पुढची प्रक्रिया काय असणार आहे, काय कारवाई होणार आहे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आता अनमोल बिश्नोईला ताब्यात घेतल्यानंतर त्याला राजधानी दिल्लीतील पटियाला कोर्टामध्ये घेऊन जाण्यात येईल। तिथून त्यानंतर त्याची कस्टडी मागण्यात येईल, पीसीआर मागण्यात येईल आणि एक प्रकारे यातून कुठेतरी जर बघितलं आपण ज्यातून घडामोडी पाहायला मिळते की साधारणतः अनमोल बिश्नोईला आणल्यानंतर एक मोठी कारवाई करण्यात येईल एनआयएच्या वतीनं। त्यानंतर त्याला जर बघितलं त्या यामध्ये की कुठेतरी त्याला विविध राज्य सरकारने देखील त्याची मागणी केली आहे, त्यामुळे त्यातून स्पष्ट केलं जाईल की काय कशा पद्धतीनं त्याला पुढे घेऊन जायचं। स्टुडिओ निश्चितच प्रशांत, अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सर्वात सक्रिय हँडलर देखील मानला जातोय। कशा पद्धतीनं सुरक्षा यंत्रणांचं हे मोठं यश मानलं जाईल? खूप मोठं यश मानलं जाईल ज्या पद्धतीने लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ जो अनमोल बिश्नोई आहे, जो सगळ्या याच्यामध्ये मास्टर माइंड होता आणि या सगळ्या प्रकारामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने मोठमोठ्या मोठमोठ्या कारवाईमध्ये तो सहभागी असल्याची देखील माहिती पुढे आली आहे। आणि या सगळ्या याच्यामध्ये त्याला आता भारतात आणल्यानंतर एक प्रकारे मोठी कारवाई केली जाते आणि विविध राज्य सरकार महाराष्ट्रामध्ये जर बघितलं बाबा सिद्दीकी प्रकरण देखील बघितलं, त्या प्रकरणात देखील तो निश्चितपणे यामध्ये कुठेतरी इन्व्हॉल्व आहे आणि त्यातून निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता व्यक्त जात आहे। निश्चितच प्रशांत, अनमोल बिश्नोई सोबत आणखी 2 मोस्ट वॉन्टेड गँगस्टरला देखील भारतात पाठवण्यात आलंय, त्यांच्या संदर्भात काय माहिती आली आहे समोर? या संदर्भातून कुठल्या प्रकारची माहिती पुढे नाही, लवकरच या संदर्भातली माहिती पुढे येईल। पण महत्वाचं म्हणजे एनआयएने स्पष्ट केलं आहे की या संदर्भात भारताची पहिली प्रतिक्रिया आली आहे की अनमोल बिश्नोई याला भारतात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे। स्टुडिओ निश्चितच प्रशांत, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई हा आता भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात आलेला आहे। एनआयएचा हा फोटो, एक्सक्लुझिव्ह फोटो फक्त न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून दर्शकांना दाखवतोय। अमेरिकेतून आज भारतामध्ये अनमोल बिश्नोईचं प्रत्यार्पण झालं, त्यानंतर एनआयएने त्याला ताब्यात घेतलंय। पुढची जी काही प्रक्रिया असेल ती आता पार पडेल, काय नेमकी कारवाई होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिल्ली विमानतळावर अनमोल बिश्नोई हा आलेला आहे आणि त्याच्यासोबत पंजाबमधील आणखी 2 वॉन्टेड आरोपी देखील आहेत।